नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण खास वॉच टाइम का कमी होतो ह्या विषयावरती आपण बनवणार आहेत व्हिडिओ. आणि नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांना ही महत्त्वाची माहिती आहे आणि नक्की त्याने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. आता आपण वॉच टाइम त्याच्यावर लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याला दोन नवीन यूट्यूबर आहेत, त्यांना आपल्याला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि असा सपोर्ट करायचा आहे की जेणेकरून आपण सपोर्टच होऊन जमत नाही तर त्यांचे व्हिडिओ बघून त्यांना कमेंट्स करून व्हिडिओ बघायचे आहेत, तरच समोरच्याला कळेल की बाबा हे आपले व्हिडिओ बघतायत. आणि जे नवीन युट्यूबर आहे त्यांनी सुद्धा एक काम करायचं आहे की जुने लोक, आणि तुम्हाला सपोर्ट कोण करणार आहेत? जे जुने युट्यूबर आहेत ते नवीन युट्यूबरला नक्की सपोर्ट करतात. तर हे कोणी समजलं पाहिजे, नवीन युट्यूबरने समजलं पाहिजे. म्हणून जास्त करून नवीन युट्यूबरने जुन्या लोकांचे जर व्हिडिओ बघितले तर ते तुम्हाला नक्की सपोर्ट करतील. तर मित्रांनो, आता मेन विषयावरती येऊया. वॉच टाइम का कमी होतो? वॉच टाइम का मला वाटतं मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्राईब आणि वॉच टाइम 4000 लागतो. तर हे तर सर्वांनाच आता माहिती आहे. पण असं झालं ना मित्रांनो की रेग्युलर व्हिडिओ टाकून सुद्धा लोकांचा वॉच टाइम कमी होत चाललाय. म्हणून म्हटलं आज जे नवीन युट्यूबर आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बघूया आणि त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आता मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही नवीन असाल, बरंच ज्या वेळेला नवीन असतो ना माणूस त्याला खूप प्रॉब्लेम येतात. असं नाही म्हणत, आम्ही पण त्याच्यातूनच आलेलो. तर नवीनचा काय प्रॉब्लेम होतो आणि का व्हिडिओवरती थांबत नाहीत हे लक्षात ठेवा. का नाही थांबत? तर त्याला एक पहिलं असं कारण आहे, ज्या वेळेला आपण कंटेंट यूज करतो, कंटेंट नवीन शोधतो आणि एखादं चांगलं जर कंटेंट असेल तर लोकांना नवीन जे युट्यूबर आहेत ते काय करतायत, कंटेंट तर त्यांचं चांगलं असणार, परंतु व्हिडिओ ज्या वेळेला आपण बनवतो तर त्या लोकांना एवढं माहिती नसतं. तर तो जो व्हिडिओ बनवत्या वेळी जो कॅमेरा असतो तो इकडे तिकडे, म्हणजे नवीन असल्या कधी आडवा कधी उभा, म्हणजे कसेही व्हिडिओ बनवतात. कंटेंट असतं काय लोकांचं चांगलं, मी जेव्हा व्हिडिओ बघतो, परंतु ते घाई गडबडीमध्ये थोडंसं कॅमेरा हलवणार इकडे तिकडे, किंवा ज्या वेळेला आपण बोलतो सुरुवातीला कसं बोलायचं पण कळत नाही. त्यामुळे काय होतंय, व्हिडिओवरती आपल्या लोक थांबत नाही कंटेंट चांगला असून सुद्धा. कारण का, कंटेंट तर चांगलं आहे तुमचं, तुम्हाला पण वाटतं, प्रत्येक युट्यूबरला वाटतं. जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तर मला पण वाटतं, तुम्हाला पण वाटतं नाही मी व्हिडिओ चांगला बनवणार आहे. पण ज्या वेळेला समोरचा बघतो तो कमीत कमी 2-3 मिनिटं थांबला पाहिजे. असं सुरुवातीला व्हिडिओ बनवला पाहिजे. तर आपण काय करतो, व्हिडिओ तर बनवतो, आपल्यालाच वाटतंय की मी व्हिडिओ बनवलाय चांगला, पण लोक त्याच्यावरती थांबत नाहीत. 5 आणि 10 सेकंद जर थांबला तर त्या व्हिडिओला अर्थच काय नाही. कारण का, जर 5-10 मिनिटं थांबला तर लोक 10 सेकंद जर थांबला तर लोक पुढे पुढे व्हिडिओ ढकलत जातात. त्याच्यामुळे आपला वॉच टाइम कमी होतो. कारण कसं, पळवतात ना लोक, किंवा पळवत पण ढकलून देतात पुढे आणि दुसऱ्या व्हिडिओवर जातात. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला एक सांगतो काय आहे ते. दुसरं म्हणजे काय आहे आपला प्रॉब्लेम नवीन युट्यूबरचा, थंबनेल अजून काही लोकांना बनवता येत नाही. तर तुम्ही लक्ष जास्त करून थंबनेल वरती द्या. थंबनेल जर चांगलं बनवलं तर कमीत कमी लोक क्लिक करून तर तुमच्या व्हिडिओमध्ये जाते. म्हणून यासाठी थंबनेल चांगला बनवला पाहिजे. आता तुम्हाला तिसरं म्हणजे काय, टायटल असं बनवा ना की त्या टायटलवरून पण लोक बघणार, टायटलवरून पण लोक वाचून आतमध्ये व्हिडिओमध्ये काय आहे ते बघतात. मग ह्या 3 गोष्टी तुमचा जो वॉच टाइम आहे ना मित्रांनो, तर तुम्हाला मिळू शकतात. कारण जर थंबनेल, टायटल आणि तुमचा कंटेंट ह्या 3 गोष्टी मिळाल्या, व्यवस्थित झाल्या, तर नक्कीच लोक तुमच्या व्हिडिओवरती थांबणार. हा एक तिसरा पॉईंट होता. तर तुम्ही असं करा की ह्या 3 जर गोष्टी होत असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. पण नवीन युट्यूबर आणि सांगतोय तुम्हाला दुसरं काय गरज नाही, एखादा चांगल्यातला चांगला मोबाईल घेतला पाहिजे. मी सुद्धा
जवळजवळ 3-4 वर्ष एकच व्हिडिओ आणि मोबाईल घेतला आणि साधा होता. फक्त एवढंच शिकलो की स्थिर व्हिडिओ बनवलं पाहिजे, व्यवस्थित बनवलं पाहिजे, क्वालिटी पाहिजे. आजकाल लोकांना काय झालंय, क्वालिटी पाहिजे. तर थोडासा तो एक प्रयत्न करा, क्वालिटी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होतं, क्वालिटी असेल तर आजकाल लोक तिकडे जास्त जाऊन बघतात व्हिडिओ, की नाही याची क्वालिटी पण चांगली आहे, याचं थंबनेल चांगलं आहे, याचं टायटल चांगलं आहे आणि याचे कंटेंट चांगले आहे. त्यावेळेला लोक त्याच्यावरती जाऊन व्हिडिओ बघत राहतात. आणि आता काय होत आहे नवीन युट्यूबरचं, की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतायत, चांगलं करतायत, आणि फक्त एवढंच होत आहे की ते लोक नवीन जे आहेत त्यांना हेच आहे की, कारण मला कमेंट्स आले होते, दादा माझे 3च महिने झाले चॅनल ओपन करून, पण 90-92 काहीतरी त्याला मला वाटतं त्या ताईंचा वॉच टाइम झाला होता आणि हळूहळू तो वॉच टाइम कमी होत आला. तर म्हटलं चला नवीन युट्यूबरसाठी हा आपण खास एक व्हिडिओ म्हणून त्यांना माहिती देऊया. आणि ही माहिती तुम्ही सुद्धा, तुमचा जो कोण मित्र असतील नवीन, त्यांना पण हा व्हिडिओ पुढे करा, म्हणजे पाठवून द्या, म्हणजे त्यांना पण कळेल की आपल्या गरजेचं काय आहे, की लोक आपल्या व्हिडिओवरती कसं थांबतील. याच्यावरती हाचा जो व्हिडिओ आहे पण लोकांना पण कळेल. कारण 10 आणि 5 सेकंद 15 सेकंद थांबलं म्हणून होत नाहीये. व्हिडिओवरती लोक थांबली पाहिजे तर तुमचा कोणतरी व्हिडिओ बघेल. तर आपल्याला वॉच टाइम असाच तयार होत नाही. वॉच टाइमला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी व्हिडिओ खूप चांगले, कंटेंट चांगलं तुम्हाला घ्यावं लागेल, तेव्हा तुमचा वॉच टाइम होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी जास्त काही मोठा बनवला नाही, पण लक्षात घ्या तुम्ही, मी जेवढं काय सांगितलंय, आणि तुम्हाला जर बघायचे असतील माझे व्हिडिओ, मागचे व्हिडिओ वर्षभराचे, तर ह्या विषयावरती खूप सारे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.